मी डॉक्टर डायमंड काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट अँड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौक येथे वाहतूक सिग्नल बसवावा अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गट प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. त्याची दखल घेऊन आज दिनांक 1/3/2024 रोजी महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री कारंजे साहेब यांच्या हस्ते सिग्नलचे उद्घाटन करण्यात आलं. सोलापूर ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग बनवताना गांधीनगर लक्ष्मी मंदिर येथे बोगदा करणं गरजेचं होतं. तो न केल्यानं महालक्ष्मी चौकात अपघाताची मालिका सुरू झाली. म्हणून महालक्ष्मी चौक येथे सिग्नल बसवावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं विविध प्रकारची तीव्र आंदोलनं करण्यात आली. त्याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभाग यांच्या सूचनेनुसार दिनांक 1 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता महापालिका अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब व अतिरिक्त उपायुक्त श्री मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते व विष्णू कारंपुरी महाराज, शिवा ढोकळे, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, दीपक दुधाळ व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विद्युत बटन दाबून सिग्नल सुरू करण्यात आला. जय महाराष्ट्र. सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावर जो शहराच्या लगत लक्ष्मी मंदिर चौक आहे, या चौकाला अपघातमुक्त चौक बनावं अशा प्रकारचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक प्रयत्न केले. आम्ही अनेक आंदोलनं केलं, वारंवार पाठलाग केला, इतर लोकांनीसुद्धा पाठलाग केला. सर्वांच्या पाठलागामुळं, प्रयत्नामुळं आज या ठिकाणी फक्त सिग्नल चालू झालेला आहे. सिग्नलमुळं आमचा प्रश्न सुटलेला नाही. आमचा प्रश्न या ठिकाणी भुयारी मार्ग, टाकी, पाण्याचा टाकी पण नेण्यात यावा अशा प्रकारची मागणी आहे. असो, पण आज मात्र अपघाताबाबतीमध्ये एक सुरक्षितता निर्माण झालेली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून हा सिग्नल बसवण्यात आलेला आहे. त्याबद्दल महानगरपालिकेला मी धन्यवाद देतो. आणि राष्ट्रीय महामार्गाचे पांडे साहेब आणि आमचे यमूल साहेब यांनी जो पाठपुरावा केला, आणि ते कदम साहेब यांना देखील मी आभार मानतो. परंतु आपल्याला एक विनंती आहे की ताबडतोब भुयारी मार्ग करावा आणि फ्लायओव्हर करावा. यासाठी सुद्धा आमचा लढा पुन्हा चालू राहील अशा प्रकारचं मी या ठिकाणी घोषणा करतो. आणि महालक्ष्मी देवीला या ठिकाणी साकडं घालतो. महालक्ष्मी देवी, अंबाबाई, आई तुळजाबाई, आई जगन्माते, आई भारत माते, एकानाही अपघात करू नको. सगळं सुखी शांती ठेव, बिना अपघात चौकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.